मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या काळामध्ये स्वतःचं करिअर करण्यासाठी, त्यानंतर त्यातून स्वतः स्वावलंबी होण्यासाठी, आर्थिक स्वावलंबन मिळवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येक जण धडपडत असते. काही जणी नोकरी करतात, काही जण घरगुती व्यवसाय करतात, काही परंपरागत घरचे व्यवसाय असतील तर तेही पुढे नेतात. आज आपण आपल्या या सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये ज्या आपल्या कर्तृत्वशालिनी सखीला भेटणार आहोत त्या स्वतःसुद्धा उद्योगजगतेची वेगळी वाट चोखाळत स्वतः उद्योजक बनून त्याबरोबरीने हजारो महिलांना उद्योजकतेच्या वाटेवर नेऊन त्यांनाही स्वतःला यशस्वी उद्योजक म्हणून तयार करणाऱ्या आणि त्याद्वारे महिला सक्षमीकरणारा अत्यंत भरीव असं योगदान देणाऱ्या असं एक व्यक्तिमत्व आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या ग्राहकोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन भरवून आणि त्याद्वारे महिलांच्या उद्योजकीय कर्तृत्वाला फक्त राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा ज्यांनी प्रदर्शनांच्या माध्यमातून प्रदर्शित केलेलं आहे आणि त्यासाठी आपल्या सह्याद्री हिरकणी पुरस्कारासहित अनेक नामवंत पुरस्कारांनी ज्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे अशा आजच्या आपल्या सखी आहेत मिनलताई मोहाडीकर. मिनलताई नमस्कार. नमस्कार. आजच्या सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. मिनलताई, तुम्ही खूप वेगळी वाट चोखाळलेली आहेत आणि या उद्योजकतेच्या वाटेवर तुम्ही सर्वसामान्य महिलांना त्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांनाही त्या मार्गावरून चालायला प्रवृत्त केलेलं आहे. अनेक महिला उद्योजक तुम्ही आजपर्यंत घडवलेले आहेत. ही तुमची सगळी वाटचाल कशी झाली हे आज आम्हाला तुमच्याकडूनच ऐकायचं आहे. तर आपण सुरुवात करूया. आणि पहिल्यांदा मला तुम्हाला विचारायला असं आवडेल की तुम्हाला तुमचं बालपण कसं, कुठे आणि कसं गेलं? मुळामध्ये उद्योजकतेचे संस्कार तुमच्यावर कसे झाले किंवा या वाटेने जावं असं वाटावं असं काही घरी वातावरण होतं का? याच्याबद्दल सुरुवातीला सांगा. बेसिकली माझे वडील, माझे आजोबा हे उद्योजकच होते आणि त्यावेळेला 1927 मध्ये माझ्या आजोबांनी अगदी वेगळा व्यवसाय केला. KH डमडेरे परफ्युमर्स म्हणजे परफ्युमरी रॉ मटेरियल असोसिएशन ही संस्थासुद्धा त्यांनी सुरू केली आणि पफई त्याला म्हणतात. आणि त्यावेळेला 1927 मध्ये त्यांनी कलकत्ता, कोचीन आणि मुंबई अशा 3 ठिकाणी उद्योग व्यवसायाला सुरुवात केली. त्याच्यानंतर माझे वडील, मग आता भाऊ, त्याच्यानंतर त्याची बायको हे सगळेजण उद्योगाचा डोलारा सांभाळतात. परंतु माझ्या बाबतीमध्ये वेगळं घडलं कारण मी स्वतः पॅथॉलॉजिकल डिप्लोमा होल्डर, मी टाटा कॅन्सर हॉस्पिटलसारख्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जॉब करणारी मुलगी, लग्नानंतर आपण नेहमीच म्हणतो तसं एका छोट्या गावात गेले, लासलगाव म्हणजे कांद्याचं गाव म्हणून जे प्रसिद्ध होतं ते. आणि तिथे त्यावेळेला जवळजवळ 42 वर्षापूर्वी एकमेव पॅथॉलॉजिकल लॅब असणारी मी मिनल मोहाडीकर. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण म्हणतो ना, महिलांच्या बाबतीत अशा काही गोष्टी घडतात की यू हॅव टू चेंज युअर सेल्फ. आणि त्यावेळेला असं झालं की मला माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळेला म्हणजे 84 साली मधुराचा जन्म झाला आणि त्यावेळेला मला मुंबईला येणं भाग पडलं कारण शेवटी आय वॉज द ओनली पॅथॉलॉजिस्ट. आणि त्यावेळेला कसं असतं की तुमचं प्रायोरिटी नक्कीच बदलते. आणि मुलीच्या जन्माच्या वेळेला बाळाला बघणारं कोणीच नव्हतं कारण मी एकटीच तिथे, म्हणजे माझे मिस्टर होते, परंतु कांद्याचं गाव असल्यामुळे तिथे घरी काम करायला कोणीही तयार नाही. अशा वातावरणामध्ये आपल्या मुलाला किंवा जे कोणी जन्माला येईल त्याला कुठे ठेवायचं?
म्हणून कम बॅक टू मुंबई माझ्या सासूबाईंनी सांगितलं. म्हणून मी परत गेले. परंतु माझी सासूबाई आणि माझी आई या दोघींचंही मदत मला झाली. मदत का म्हणते? माझी आई ही घरबसल्या उद्योग करणारी. घरबसल्या म्हणजे काय तर तिच्या भावानी बनवलेले प्रॉडक्ट्स जेव्हा आपल्या घरात कुठलाही पाहुणा येतो, कुठलीही भगिनी त्यांना चहा पाणी विचारते, तेव्हा हळूचकन माझ्या भावाचं प्रॉडक्ट आहे बरं का. माझी आई कधीही घराबाहेर पडली नाही, परंतु उद्योजकीय संस्कार तिच्यावरतीही होते. कारण तिचे पण वडील किंवा तिचे काका आणि तिची सर्व भावंडं ही उद्योजकच आहेत पुण्यासारख्या ठिकाणी. त्यामुळे माझ्या आईने घर बसल्या मार्केटिंग करायला सुरुवात केली होती आणि ते प्रॉडक्ट मी मुंबईमध्ये पहिल्यांदा बाजारपेठेत आणलं. ऑफकोर्स त्याला पण एक चान्स, म्हणजे आपण म्हणतो ना ग्रॅब द अपॉर्च्युनिटी. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी संधी मिळते, पण ती संधी पकडण्याची तुमच्यात ताकद पाहिजे. आणि त्यामुळे त्यावेळेला वनिता समाज जे दादरचं, तिथे दरवर्षी जानेवारी महिन्यात आणि मला वाटतं दिवाळी गणपतीपूर्व 2 वेळा तिथे आनंद बाजार भरतो. आणि त्यावेळेला मला चान्स मिळालं की यांचे प्रॉडक्ट्स डिस्प्ले करायचं. मला अजिबात काही माहिती नव्हतं काय बोलायचं कसं बोलायचं, परंतु सगळ्या शिवाजी पार्कच्या भगिनी या पुण्याहून मुंबईत गेलेल्या होत्या. त्यामुळे मला काहीही न बोलता माझे प्रॉडक्ट्स खूप चांगले विकले गेले. आणि त्यावेळेला माझ्या मामांनी विचारलं काय गं मग करतेस का तू? आणि घरचंच प्रॉडक्ट होतं, करायला काहीच हरकत नव्हतं. म्हणून 1 फेब्रुवारी 1988 मध्ये मी, कारण जानेवारी महिन्यामध्ये मी वनिता समाजमध्ये भाग घेतला होता, आणि 88 साली 1 फेब्रुवारीला मी स्वरूप एजन्सी नावानी फूड प्रॉडक्ट्सची डिस्ट्रीब्युटर या नावाने काम करायला लागले. या सगळ्यामध्ये महिलांसाठी विशेषतः काम करावं असं का वाटलं? कारण काय झालं की माझे वडील हे मगाशी सांगितल्याप्रमाणे आजोबा वडील हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजशी संबंधित होते, दोघेही अध्यक्ष होते. त्यामुळे माझ्या वडिलांनी त्यावेळेला, म्हणजे मी मुद्दाम का सांगते पुन्हा, माझे वडील जेव्हा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी त्या म्हणजे का म्हणते ते अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी महिला उद्योगिनींसाठी पहिल्यांदा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे अवॉर्ड सुरू केलं. मला वाटतं बहुधा साल 1988च असेल. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनी एक महिलांची उद्योजक महिलांची डिरेक्टरी पण महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून केली. हे पूर्वी कुठल्याही चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षांनी केलं नव्हतं. 92 साली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरची मी महिला विभागाची अध्यक्ष म्हणून काम बघायला लागले. आणि माझे वडील त्यावेळेला होते. मला आठवतं आहे माझ्या वडिलांनी तेव्हा भाषण केलं होतं की माझ्या परिवारातली ही 3री पिढीचं चेंबरमध्ये आलेली आहे. आणि 92 नंतर 96 पर्यंत मी महिला म्हणजे महिला विभागाची अध्यक्ष म्हणून बघितलं. मग 92 ते 96 मी व्हाईस प्रेसिडेंट होते. आणि 2008 ते 2009 मध्ये मी आत्तापर्यंत झालेली एकमेव महिला अध्यक्ष असं मी म्हणणार नाही. आय एम द ओनली लेडी बिकेम द प्रेसिडेंट. कारण मला महिला म्हणून मी निवडून आलेले, तर आपण काम केलं तर मला वाटतं नक्कीच पुढे जातो. आणि तुम्ही मगाशी जे विचारलं ते महिलांसाठी का काम केलं, तर ते महत्त्वाचं. म्हणजे मी जेव्हा चेंबरमध्ये गेले 92 ते 96, आता सगळीकडे तुम्हाला महिलांचा सहभाग दिसेल, इवन महिला उद्योजकांचा पण सहभाग दिसेल. परंतु मी जेव्हा 90 साली, म्हणजे 88 मध्ये मी व्यवसायाला सुरुवात केली, 90 मध्ये मी एक्झिबिशन्सच्या व्यवसायाला सुरुवात केली. संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, दुबई, आणि सांगायला आनंद वाटतो की आत्ताच महिन्यापूर्वी आम्ही बँकॉकहून परत आलो आहे. म्हणजे इथे सगळीकडे महिला उद्योजकांना त्यांच्या बाजारपेठ मिळवण्यासाठी आम्ही मदत करतो. महिलांसाठी काम करायचं आहे म्हणून 90 साली जे पहिलं प्रदर्शन केलं शिवाजी पार्कला, तिथे सुद्धा आम्ही महिला उद्योजकांना अजूनही काही डिस्काउंट देऊन स्टॉल देतो. मोठ्या कंपन्यांचा सहभाग असतो, कारण शेवटी जाहिरातीला पैसा लागतो. म्हणून मोठ्या कंपन्या, लहान उद्योगिनी म्हणजे उद्योगिनीच रादर, आणि ज्या संस्था डम अँड डेफ स्कूल असेल, ब्लाइंड स्कूल असेल, किंवा ज्यांना खरंच गरज आहे अशांना आम्ही
विनामूल्य स्टॉल देतो. त्यामुळे अशा तीनही लोकांना आम्ही एकाच वेळेला बाजारपेठ दिली. 90 साली एक्झिबिशन हा कन्सेप्ट नव्हता. मिनलताई, महिला उद्योजकांसाठी त्यांनी काय काय केलेलं आहे आणि एकूण उद्योजकता महिलांसाठीची या विषयावर आपल्याशी गप्पा मारतात. आपण त्यांच्याशी पुढेही बोलणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. मैत्रिणींनो, पुन्हा एकदा वळूया. मिनलताईंशी आपण गप्पा मारतो आहोत. त्या आपल्याला महिला उद्योजकतेविषयी सांगतात. मिनलताई, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्र चेंबरमध्ये गेलात, ही एक सरकारी संघटना उद्योजकतेला? नाही, सरकारी नाही. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर हा एक ट्रस्ट आहे. जसं महाराष्ट्र चेंबर मुंबईमध्ये आहे तसं आपल्या पुण्यामध्ये मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे. CMI म्हणजे औरंगाबादला जी संघटना आहे ती मराठवाडा चेंबर आहे. नाग विदर्भ चेंबर आहे. त्याचप्रमाणे बॉम्बे चेंबर आहे आणि इंडियन मर्चंट चेंबर आहे. ह्या मेन 6 संघटना. आता प्रत्येक गावामध्ये पण चेंबर स्थापन झाले. प्रत्येक याचे पण म्हणजे कम्युनिटी वाईजही चेंबर स्थापन झाले. पण या पूर्वीच्या 6 संघटना आणि त्या 6 संघटनांची शिखर संस्था म्हणजे MEDC, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल. तुम्ही महाराष्ट्र चेंबरसारख्या महत्त्वाच्या संघटनेमध्ये काम करायला लागलात, त्यावेळेला एकूण महिलांच्या उद्योजकतेविषयीचं कसं वातावरण होतं? कारण मला असं वाटतं की गेल्या एक 10-15 वर्षामध्ये हा जोर खूप वाढला, प्रमाण वाढलं, महिला धीराने पुढे जायला लागल्या. पण त्यावेळेला तुम्ही जेव्हा सुरू केलं हे सगळं काम या माध्यमातून चेंबरच्या, तेव्हा वातावरण कसं होतं आणि तुम्ही त्याच्यासाठी मग वेगळा पुढाकार काय घेतला की या वृत्तीला चालना मिळावी? कारण हा एक संस्कार आहे, तो वृत्तीत असावा लागतो माणसाच्या, नाहीतर ते दाखवून द्यावं लागतं महिलांना स्वतंत्रपणे. कारण हे धाडसी पाऊल असतं. लोकांना पहिल्यांदा आपण अपयशी ठरलो तर काय याची भीती आधी वाटते. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये महिलांना पुढे आणावं, प्रवृत्त करावं, या दृष्टीने तुम्ही काय प्रयत्न केले? 88 साली जेव्हा मी बाजारात म्हणजे शॉप्समध्ये फिरले, तेव्हा मी बऱ्यापैकी बारीक पण होते आणि पंजाबी ड्रेस घालणारी. त्यामुळे त्या दुकानदारांनी जे बोलले, ये लडकी और बिझनेस करेगी, म्हणजे दुकानदारांना पण तेव्हा वातावरण असं नव्हतं की बाई माणूस येऊन बाजारामध्ये एखादं प्रॉडक्ट विकतीये किंवा विचारतीये किंवा अशी प्रवृत्तीच नव्हती. रादर पुरुषच बिझनेस करणार. त्यामुळे महाराष्ट्र चेंबरमध्ये पण मी जेव्हा महिला विभागाची अध्यक्ष झालेच, परंतु नंतर व्हाईस प्रेसिडेंट, मग प्रेसिडेंट किंवा आता MEDC मध्ये मी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करते. तर त्यामुळे तिथे म्हणजे आता महिला दिसतात, पण पूर्वी महिलांचा सहभाग नव्हता. कारण त्यांना माहिती नव्हतं कसं जायचं, काय जायचं. आणि तेच काम आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून करतो. आता तुम्ही म्हणाल आम्ही उद्योगिनी म्हणजे काय, तर मी 90 साली जरी एक्झिबिशन सुरू केली तरी 91 मध्ये आम्ही पुन्हा स्वरूप प्रकाशन नावाने प्रकाशन व्यवसायात आलो आणि दरवर्षी आम्ही एक वेगळा प्रोजेक्ट घेतला. पहिलं आम्ही जे केलं ते तर काय कराल, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम कोणाला कॉन्टॅक्ट कराल अशी एक डिरेक्टरी आम्ही केली. हा कन्सेप्ट नवीन केला 91 साली. 92 मध्ये निर्धास्तपणे जगण्यासाठी काय कराल, निर्धास्त गोष्टी. 93 मध्ये द्रौपदीची थाळी, रेसिपी बुक, अशा पुस्तकांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचलो, महिलांपर्यंत पोचलो आणि महिलांसाठी काम करण्यासाठी 97 साली आम्ही उद्योगिनी या नावाचं त्रैमासिक सुरू केलं. उद्योगिनीच्या उपक्रमांकडे वळणार आहेच, पण त्यापूर्वी तुम्ही चेंबरच्या माध्यमातून काही विशिष्ट योजना राबवलेल्या आहेत आणि त्या सुरुवातीच्या काळामध्ये यशस्वी ठरल्या, त्याच्याविषयी थोडंसं सांगा. 92 ते 96 जेव्हा लेडीज विंगची झाली तेव्हा आम्ही लेडीजना एकत्र केलं वेगवेगळ्या गावातून. मग कारण मी फिरणारी बाई, माझ्या पायाला खरोखर चक्र आहेत. सगळ्या गावातून मेळावे घेतले महिलांसाठी. का मेळावे घेतले? त्यांच्यात जागरूकता निर्माण होण्यासाठी. तुमच्याकडे गुण असतात. माझे वडील नेहमी एक वाक्य म्हणायचे, गुणांचा गुणाकार करा आणि दुर्गुणांचा भागाकार करा. म्हणजे काय, तुम्ही स्वतःचे गुण ओळखून पावलं टाका. जेव्हा कोणाचे फोन येतात तेव्हा जसं डॉक्टरला तुम्ही विचारलं तर डॉक्टर काय सगळ्यांना एकच औषध देतो का? नाही, वेगवेगळं देतो. तसं मी प्रत्येकाला सांगते तुमच्यावरती निबंध लिहा. म्हणजे काय, स्वोट ॲनालिसिस. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ, व्हॉट आर युअर विकनेसेस, व्हॉट इज द ओ फॉर अपॉर्च्युनिटीज, संधी काय आहे आणि थ्रेट्स म्हणजे अडथळे काय आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यातल्या संधी वेगळ्या असतात, अडथळे वेगळे असतात.
हे तुम्ही लिहिलेत तर तुम्हाला मी गाईड करू शकते. आणि आता तर मला सांगायला खूप आनंद वाटतो की मोदीजींच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी इतक्या वेगवेगळ्या योजना आहेत. आत्ताच तुम्हाला माहिती असणारच की स्किल डेव्हलपमेंटची एक युनिव्हर्सिटी आपल्या महाराष्ट्रात आणि पुण्यातही त्याचं मेन आहे. तर अशा ठिकाणी तुमच्यामधल्या गुणांना वाव देण्यासाठी स्किल डेव्हलपमेंटची युनिव्हर्सिटी स्थापन झालेली आहे, जिथे डॉक्टर आमच्या पालेकर आहेत आणि त्यांच्या व्हाईस चान्सलर आहेत. म्हणजे सगळीकडे महिलांचा सहभाग वाढतोय आणि त्यांच्यातले गुण तुम्ही ओळखलेत ना, ते मी प्रत्येक गावात जाऊन मीटिंग्स घेऊन, कारण त्यावेळेला बायकांना बाहेर म्हणजे त्यांची इच्छा असायची, पण कोणीतरी म्हणतात ना मॅडम या हो करून आपण बोलवायला पाहिजे. तसं करून मी सगळीकडे फिरले, पुढाकार घेऊन केलं आणि मी तेच सांगितलं, अहो मला कुठे काही येत होतं, मला काही येत नव्हतं. काम आपण म्हणतो ना पहिली पोळी आपण लाटतो तेव्हा पोळी चांगली होते का? नाही. नंतर जेव्हा 10 पोळ्या झाल्यावर 11वी पोळी चांगलीच होणार. तसं पण उद्योगाचं आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये कॉन्सन्ट्रेशननी काम केलं, व्यवस्थित काम केलं तर तुम्ही चांगल्या तऱ्हेने काम करू शकता. मात्र मानसिकता पाहिजे. मानसिकता तुम्ही काहीतरी दुसरीकडे लक्ष असेल तर होत नाही. जसं अभ्यासाच्या बाबतीत आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशननी केलं तर तुम्ही कमी वेळातही चांगला अभ्यास होऊ शकतो. तसंच उद्योगात आहे. तुम्ही कॉन्सन्ट्रेशननी काम केलं, सातत्याने काम केलं, कुठलीही गोष्ट आज हे केलं उद्या ते केलं चालत नाही, हे मी सगळ्या महिलांना पटवून द्यायची. आणि त्यामुळे त्या महिलांना ते पटायचं. आणि 0 टू हिरो बनलेल्या माझ्या अशा काही भगिनी आहेत की ज्यांना महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून अवॉर्ड्स मिळाली, ते खूप मोठ्या झाल्या. याच्यामध्ये मी मुद्दाम ठाण्याच्या एका उद्योगिनीचा उल्लेख करते. तिने स्वतःच्या पतीसाठी एक प्रॉडक्ट बनवलं. पतीला पाठ दुखत होती म्हणून एक प्रॉडक्ट बनवलं आणि ती पहिली उशी बनवली असेल, नंतर ती गादी बनवली आणि मेंढीच्या कपड्याचं म्हणजे आपण म्हणतो ना लोकर, ते वापरून तिने ते उशी आणि गादी बनवलेली आहे. ठाण्यामध्ये ती आहे. 21 वर्ष सातत्याने त्याचा व्यवसाय करते आणि तिला सुद्धा महाराष्ट्र चेंबरतर्फे अवॉर्ड मिळालंय. तुम्ही महिलांना या पद्धतीने संघटित केलं हे आहे सगळ्यावरनं लक्षात आलं. पण या महिलांच्या वस्तूंची प्रदर्शनं भरवावीत ही कल्पना मुळात कशी आली? कारण मुळात एक आहे की बाजारपेठ मिळवणं हे प्रत्येकाला व्यक्तिगत पातळीवर शक्य होतं असं नाही. ती खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे तो एक हेतू असणारच. पण ज्या काळामध्ये ह्याचं फारसं प्रस्थ नव्हतं किंवा लोकांनाही नवीन होती संकल्पना, त्या ह्याच्यात तुम्हाला ती कशी काय सुचली? ती सुचलीपेक्षा कसं असतं माहिती आहे का, जेव्हा आपल्याला चान्स मिळतो तेव्हा पुढे जाता येतं. त्यामुळे दादरमध्ये आम्ही जेव्हा पहिलं प्रदर्शन केलं त्यावेळेला ही कन्सेप्टच नव्हती. प्रदर्शन हा कन्सेप्टच नव्हता. त्यामुळे 90 साली आम्ही 9 मे 1990ला पहिलं प्रदर्शन केलं सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात. त्यावेळेला सगळे मंत्री महोदय आले, उद्योजक आले. त्या कन्सेप्ट रुजवण्यासाठी आम्ही चक्क वेगवेगळी स्पर्धा आयोजित केल्या. स्पर्धा म्हणजे काय तर छोट्या मुलांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन, महिलांसाठी कुकरी कॉम्पिटिशन. नंतर इथे पुण्यामध्ये आम्ही 91 साली पहिलं प्रदर्शन टिळक स्मारक मंदिरात केलं. तिथे आम्ही जय क्विज कॉन्टेस्ट, जय म्हणजे सौंदर्य स्पर्धा नाही, ही तुम्ही संपन्न व्यक्तिमत्व स्पर्धा आणि ती कॉलेजच्या मुलींसाठी. कॉलेजच्या मुलींनी स्टेजवर यावं. आता तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा टी व्हीच्या माध्यमातून वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून बघता, पण तेव्हा ती कन्सेप्ट रुजवली आम्ही. कशाला? 2 दिवस ती स्पर्धा टिळक स्मारक मंदिराच्या वरच्या हॉलमध्ये होत होती. त्या मुलींच्या माध्यमामुळे कॉलेजची मुलं पण येत होती. हा मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे शेवटी. मुलं पण येते. मुलं माझ्याकडे आली, आमच्यासाठी का स्पर्धा नाही? मी म्हटलं करूया ना, आपण नक्कीच करू. तर अशा तऱ्हेने वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचलो. कारण या स्पर्धा नेहमी दुपारी व्हायच्या. दुपारी समजा तुम्ही माझ्याकडे येऊन गेलात, संध्याकाळी नक्कीच तुम्ही प्रदर्शनाला येणार किंवा एक फेरफटका घेतलेला असणार. त्यामुळे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, गोवा, सांगली, रत्नागिरी, जळगाव, इचलकरंजी, नागपूर, औरंगाबाद, बेळगाव, मडगाव, पणजी, म्हापसा, फोंडा, दुबई, शारजा आणि आता अलिबाग तर आहेच, पण आता बँकॉक, अशा सगळ्या गावांचं पाणी आम्ही प्यायलो. या पुढची माहिती जाणून घेण्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक.
मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये स्वागत. आपण उद्योजिका मिनलताई मोहाडीकर यांच्याशी गप्पा मारतो आहोत. मिनलताई, तुम्ही आम्हाला महिलांसाठी प्रदर्शनं भरवायला सुरुवात केली ह्याच्याविषयी सांगता आहात. मला वाटतं तुम्ही याच सुमाराला आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातूनही काम सुरू केलं. हा उपक्रम नेमका काय आहे ह्याच्याविषयी पण सांगा. आम्ही उद्योगिनी ही पण एक कन्सेप्ट आम्ही रुजवली त्यावेळेला 1997 पुष्पा त्रिलोकेकर, म्हणजे या पुन्हा एक छान लेखिका होत्या. आणि पुष्पा त्रिलोकेकर हे पुन्हा प्रदीप वर्मा, हे दोघं नवरा बायको आहेत, परंतु त्यांनी आम्हाला पहिल्यापासून मदत केली. आणि त्यामुळे काय झालं, पुष्पाताईंच्या मदतीने आम्ही उद्योगिनी या मॅगझिन त्रैमासिकाचा जन्म झाला. आणि त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस स्टोरीज, गव्हर्मेंट स्कीम्स, फायनान्स, मार्केटिंग याबद्दलची माहिती द्यायला सुरू. अशावरती अजूनही फक्त उद्योगिनींवरती एकही मॅगझिन नाही, एकही प्रसार म्हणजे तुम्ही दूरदर्शनच्या माध्यमातूनच आहेत, पण सातत्याने 25 वर्ष आमची संस्था चालते आहे. आणि हॅपी टू शेअर विथ यू, आम्ही विनामूल्य काम करणारी माणसं आहोत. आता तुम्ही म्हणाल विनामूल्य म्हणजे काय, तर आम्ही सगळ्या महाराष्ट्रात, गोव्यामध्ये, दुबईला आणि आता बँकॉकही आमचं सुरू होईल, तर इथे आम्ही ॲक्च्युअल मीटिंग्स, महिन्यातून एक मीटिंग असते. मीटिंगमध्ये आम्ही वेगवेगळ्या स्कीम्सशी रिलेटेड लोकांना बोलावतो. स्कीम्स का, त्याची पण मी उदाहरण तुम्हाला देते. त्याची माहिती लोकांपर्यंत जावी या दृष्टीने. आता त्याच्यामध्ये आम्ही कसं केलं, त्रैमासिक तर काढलं, परंतु त्याच्यानंतर 98 सालपासनं दरवर्षी मार्च महिन्यामध्ये आम्ही मुंबईत मोठी कॉन्फरन्स, महिला उद्योगिनींसाठी कॉन्फरन्स घ्यायला सुरुवात केली. आणि पूर्ण दिवसाची कॉन्फरन्स. मग तिथे संपूर्ण महाराष्ट्रात, अगदी नाशिकहून, पुण्याहून स्वतः बसेस भरून बायका येतात, कारण त्यांना ज्ञान घ्यायचं असतं, माहिती हवी असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते आमच्याबरोबर असतात. आणि अशा वेळेला नेहमी 8 मार्च जागतिक महिला दिन, त्याच्या आधीचा रविवार, पहिला रविवार मार्च महिन्यातला, हे आम्ही दरवर्षी 24 वर्ष सातत्याने आम्ही अवॉर्ड्स देतोय. यावर्षी 25वं वर्ष साजरं झालं, अप्रतिम झालं. सकाळी ओपनिंगला आमच्याकडे उद्योगमंत्री आलेले होते, दुपारी एक जण, म्हणजे सगळीकडे आम्ही वेगवेगळ्या लोकांना बोलावतो. तिथे स्कीम्सशी रिलेटेड लोक येतात, ॲक्च्युली जे 0 to Hero बनलेल्या महिला येतात. यावर्षी माझ्याकडे जी उद्योगिनी आली होती ना, मुद्दाम उदाहरण देते की एक तर चक्क शेतकरी महिला होती. शेतकरी महिला, नाशिकसारख्या ठिकाणी शेती करणारी महिला, आणि तिने अप्रतिम काम केलेले. दुसरी महिला जी होती ती 3 वर्षापूर्वी आमच्याच माध्यमातून, आमच्या म्हणजे आम्ही नाही बँका, पण आम्ही बँकेला सांगतो यांना मदत करा, पण त्या मुलीने तेव्हा 50 लाखाचं कर्ज घेतलं होतं. आणि ते 50 लाखाचं कर्ज तिने तर फेडलंच, परंतु 3 ते 4 वर्षात एक लाडू बनवणारी, म्हणजे फूडमधली एक डायटिशियन मुलगी स्वतःचा IPO काढू शकते. तिने सिद्ध केलेलं आहे. 4 वर्षात फर्स्ट जनरेशन उद्योजक. अजिबात घरामध्ये कोणीही उद्योजक नसताना एकच महिला, म्हणजे एकटी बाई आहे ती, आणि त्या एकट्या बाईला 10 वर्षाचा मुलगा असताना आजी आजोबा आहेत घरात, त्यांच्या मदतीने एका बाईने एवढं धैर्य दाखवणं, दारिष्ट्य दाखवणं, तर ती मुलगी आली होती, सोनाली कोचरेकर. त्याचप्रमाणे तिथे आम्ही वेगवेगळ्या लोकांमध्ये जसं बनवतो, तेव्हा स्कीम्समध्ये मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारलात, तर आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून सातत्याने काम करत होतो. ऑफकोर्स आत्ता जेव्हा पॅन्डेमिकमध्ये सगळीच प्रॉब्लेम आला, त्यावेळेला आम्ही जेव्हा प्रिंट मीडियात होतो, ते आता आम्ही ऑडिओ व्हिज्युअलमध्ये गेलो. 2020 मध्ये आम्ही आम्हालाही बदल. मला असं वाटतं कोविडच्या काळामध्ये सुद्धा आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून महिलांनी खूप भरीव काम केलेलं आहे, आश्चर्यकारक असं. त्याच्याविषयी पण आपल्या मैत्रिणींना थोडंसं सांगा. औरंगाबादच्या आमच्या उद्योगिनीला, तिचं आडनाव आहे वैद्य, तिला पहिल्यांदा 10 डब्यांची ऑर्डर आली. तिचा तोच व्यवसाय होता. 10 डब्यांची ऑर्डर आली, 100 रुपयाला पोळी भाजी वरण भात एवढं आणि कोशिंबीर. परंतु जेव्हा तुम्ही पेशंटला डबा देता, तेव्हा तो दिलेला डब्बा व्यवस्थित पॅकिंग पाहिजे. तो डबा तुम्ही घरी आणू शकत नाही, कारण पॅन्डेमिकमध्ये इतकं आपण टेन्शनमध्ये होतो. अशा वेळेला जसं विमानात तुम्हाला येतं यूज अँड थ्रो का जमाना, तसं तिने छान पॅकिंग दिलं विमानासारखंच. आणि अशा वेळेला पूर्ण वर्षभरात तुम्हाला शॉक बसेल, 20 लाखाचा धंदा फक्त
पोळी भाजी वरण भात. दुसऱ्या वेळेला पुन्हा 7 वाढली, बरोबर. दुसऱ्या वेळेला तिने आमच्याच 14 भगिनींना घेतलं. ऑफकोर्स त्या काही फूडमधल्या नव्हत्या, पण स्वयंपाक सगळ्यांनाच येतो. त्यामुळे ह्या 14 भगिनींनी 2.5 लाख प्रत्येकी मिळून 30 लाख, 50 लाखाचा बिझनेस फक्त औरंगाबाद ब्रँचनी, फक्त वरण भाजी पोळी भात. म्हणजे सातत्य असलं, मनात चांगली इच्छा असेल तर आमची टॅगलाईनच आहे, जिद्द तुमची साथ आमची आम्ही उद्योगिनी, ही आमची टॅगलाईन आहे. त्याचप्रमाणे नागपूरच्या भगिनींनी मास्क बनवले. नुसतं तेवढ्यावरती नाही थांबल्या, मास्क बनवले, टोप्या बनवल्या, हाताचे हे केलं, सगळ्या गोष्टी केल्या, PPE किट्स बनवल्या. आणि त्याच्याच बरोबर त्यांनी चक्क आपल्या धान्याच्या पिशव्या ज्या सरकार देत होतं ना, त्या धान्याच्या पिशव्या सुद्धा केल्या. त्यामुळे यावर्षी आम्ही औरंगाबाद आणि नागपूर या दोन्ही ब्रांचेसनाच अवॉर्ड दिले. आम्ही उद्योगिनीशी जोडल्या गेलेल्या महिला उद्योजकांची संख्या साधारण किती असेल? आम्हाला इतक्या भगिनींचा सहभाग आहे. आमच्याकडे आत्ता उद्यापासून जे इथे पुण्यामध्ये हे आहे, तर तिथे पुण्याहून एक औरंगाबादहून एक उद्योगिनी येते, औरंगाबादच्या छोट्या गावातली. तिने तर माझ्याबरोबर दुबईला सुद्धा आलेली आहे. पहिल्यांदा विमानात बसलेली उद्योगिनी. का मी पहिल्यांदा म्हणते, तिच्या नवऱ्याने मला सांगितलं होतं, आमच्या फॅमिलीमध्ये पहिली बाई विमानात बसणारी, पण इतकी हुशार बाई, वनिता दंडे तिचं नाव. तिने काय प्रॉडक्ट बनवते माहिती आहे? ॲलोवेरापासून प्रॉडक्ट बनवते. अप्रतिम प्रॉडक्ट आहे, कॉस्मेटिकमध्ये आहे. आणि हे प्रॉडक्ट दिल्लीला सुद्धा जेव्हा 14 साली मोदीजी पहिल्यांदा म्हणजे पंतप्रधान झाले, त्यावर्षी दरवर्षी दिल्लीला प्रदर्शन असतं 14 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर. त्यावेळेला विषय होता पुन्हा उद्योगिनी. आणि त्या उद्योगिनींच्या मध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे MSSIDC तर्फे आम्ही उद्योगिनीला 20 स्टॉल्स उपलब्ध करून दिले होते दिल्लीत. तेव्हा ही उद्योगिनी गेलेली होती. आणि तेवढ्यावरती ती थांबली नाही, तिने तिथे दाखवलं, डेमो दाखवला. डेमोनी ती प्रसिद्ध झालीच. महिलांना जर या व्यवसायामध्ये स्वतंत्रपणे उभं राहायचं असेल तर त्यांच्यामध्ये काय गुण असले पाहिजेत किंवा त्यांनी काय तयारी केली पाहिजे असं तुम्ही सुचवा? तयारीपेक्षाही मी म्हणते तुमचे गुण ओळखा. तुम्हाला आता मला कोणी सांगितलं तू बाई स्वयंपाकाच म्हणजे फूडशी रिलेटेड व्यवसाय कर, मी विकू शकेन पण मी बनवू शकेन की नाही मला माहित नाही. तुमची क्षमता तुम्ही ओळखायला पाहिजे. उद्या मला सांगितलं पेंटिंगचं कर, नाही येणार. कारण प्रत्येकाची आवड लागते. आवड असेल तर निवड बरोबर होते, आणि निवड बरोबर झाली तर तुम्हाला सवड मिळते. नाही तर काय होतं, तुम्ही म्हणाल तुम्ही हे करा बरं का, पण मला सवड, मी काय तुम्हाला कारण सांगणार, मला सवडच नाही बाई, कारण मला ती निवड चुकलेली असते. त्यामुळे आवड, निवड आणि सवड या 3 गोष्टी उद्योजकांनी लक्षात ठेवाव्यात. कारण तुमच्यात लायकिंग पाहिजे त्या गोष्टीचं, तर तुम्ही पुढे जाणार. आणि त्यामुळे मी का म्हणते मुद्दाम की तुम्हाला कशात रस आहे त्याच्यातच तुम्ही पुढे जा. आणि आज हे केलं उद्या ते केलं नका करू. तुम्ही आम्हाला का कॉन्टॅक्ट करा माहिती आहे, आम्ही तुम्हाला चांगले प्रॉडक्ट्सही देऊ. कारण समजा तुम्ही चांगली मॅन्युफॅक्चरर असेल तर तुम्हाला वेळ नसतो मार्केटिंग करायला. आमच्याच उद्योगिनींना हे आम्ही प्रॉडक्ट देतो, वेगवेगळ्या गावातून देतो, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देतो आणि त्यांच्यात एक कॉन्फिडन्स आणतो. कॉन्फिडन्स हा पुन्हा महत्त्वाचा आहे. कारण माझ्याकडे अशी एक मुलगी आहे किंवा तुम्ही पण तिला ओळखता, अनघा मोडक ही अतिशय चांगली, तिच्या तोंडात सरस्वती आहे, पण तिच्यात कॉन्फिडन्स जेव्हा भेटली तेव्हा नव्हता. तिला मी काय म्हटलं, तू बोलायचं, तुला येत आहे ना, तुला बोलायचंय. ती म्हणाली कशी मी बोलू, म्हटलं तू बोलणारीस. आणि आता ती एक अतिशय चांगली म्हणजे कॉम्पेअरिंग करणारी म्हणून अनघाचं नाव अतिशय म्हणजे शिखरावरती पोचलेलं आहे. मैत्रिणींनो, ह्या गोष्टी, ही उदाहरणं आपण पुढेही ऐकणार आहोत, आपल्यालाही ती उपयोगी पडणार आहेत. पण त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत मिनलताई मोहाडीकरांशी. मिनलताई, तुम्ही आपल्या यशस्वी उद्योगिनींची काही उदाहरणं सांगता आहात. मला त्याच्यामध्ये एक तुम्हाला विचारायला आवडेल आणखीन, की महिला उद्योजकांना परदेशामध्ये सुद्धा घेऊन जायचं, म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये राज्यामध्ये, देशामध्ये तुमची ही संकल्पना प्रदर्शनांची खूप चांगली रुजली. पण परदेशामध्ये सुद्धा घेऊन जायचं, भारतीय वस्तूंना परदेशामध्ये मागणी असते, आवड असते लोकांना त्यांची, हे आपल्याला माहिती आहे. पण हे वेगळं धाडस तुम्हाला कसं काय करावं असं वाटलं?
हे खरं सांगू का की ती वेळ यायला लागते आणि त्या वेळेला महाराष्ट्र चेंबरच्याच मी अध्यक्ष म्हणून बाजूला झाले होते, म्हणजे संपलं होतं माझं कारकीर्द. त्यावेळेला एक कॉन्फरन्स दुबईला त्यांनी ही केली होती, बोलावली होती आणि त्यांनी मला विचारायला आले की कसं करायचं काय करायचं. आपल्या मराठी उद्योजकांचीच होती पण त्यांची संघटना नवीन होती. त्यांना मी गाईड केलं, त्यांनी मला बोलावलं आणि तिथे जेव्हा मी पहिल्यांदा गेले कॉन्फरन्ससाठी तेव्हा त्यांनी मला तिथे एक माणूस भेटला. तो म्हणाले तुम्ही माझ्याबरोबर शारजाला येणार का. म्हटलं म्हणजे कुठे काय, कारण मी नवीन त्या देशात. त्यामुळे त्यांना म्हटलं कुठे जायचं आहे. तर इंडियाचं म्हणजे शारजामध्ये इंडिया एक्झिबिशन सेंटर नावाचं आपला हॉल आहे. हे किती लोकांना माहिती आहे आणि हॅपी टू शेअर विथ यू त्याचं उद्घाटन झालं होतं राष्ट्रपतींच्या हस्ते. पण आय एम द फर्स्ट वन टू डू द एक्झिबिशन ॲट इंडिया एक्झिबिशन सेंटर शारजा. आणि त्या वर्षी माझ्याकडे अप्रतिम एक्झिबिशन झालं. मी एमईडीसीचे अध्यक्ष जे विठ्ठलजी कामत माझ्याबरोबर होते, नंतर मनोहर जोशीजी होते, कारण सगळंच मला नवीन होतं. त्यामुळे तिथे आम्ही एमईडीसीच्या माध्यमातून गेलो महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलतर्फे आणि तिथे आम्ही चक्क नवरात्रीमध्ये एक्झिबिशन केलं होतं. आणि नवरात्रीमध्ये केल्यामुळे पुन्हा नवीन गाव नवीन देश आपण टू अट्रॅक्ट द पीपल आम्ही चक्क तिथे हे खेळलो होतो काय तुमचं दांडियामुळे आपले मराठी किंवा भारतीय उद्योजक आले, त्यांना कळलं, कारण शेवटी त्यांच्यापर्यंत पोचण्याची गरज होती. दुसऱ्या वर्षी आम्ही तिथेच दुबईमध्ये आम्ही वर्ल्ड ट्रेड सेंटर दुबई इथे एक्झिबिशन केलं. मीनलताई, तुम्ही एवढा म्हणजे ऐन नवरात्राच्या काळात इकडच्या दुर्गागौरींना तुम्ही तिकडे घेऊन गेलात असं म्हणायला पाहिजे. पण असं परदेशामध्ये नेताना म्हणजे आपण नव्याने उद्योजक तुम्ही घडवता आहात ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, प्रत्येकीला या गोष्टीची माहिती असेल असं नाही. तर अशा महिलांना तयार करण्यासाठी की परदेशामध्ये जायचं मुळामध्ये, तिथे आपल्या मालाचं चांगलं मार्केटिंग करणं, प्रदर्शन भरवणं, विक्री करणं गोष्टी सोप्या नाहीत. त्याच्यासाठी काय करता? MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज याच्या माध्यमातून दुबईच्या दोन्ही प्रदर्शनाच्या वेळेला आम्हाला खरंच मदत झाली होती, फायनान्शियल हेल्प. आणि ती जेव्हा होते तेव्हा पेपरवर तुमचं म्हणजे आम्ही ज्यांना घेऊन जातो त्यांचं परफेक्ट असेल तरच तुम्हाला चक्क भारत सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं पैसे मिळतात. ते किती लोकांना माहिती आहे. आणि आम्ही जेव्हा पैसे परत दिले म्हणजे नंतर येतात ते पैसे पण येतात, तर हे जेव्हा पैसे परत दिले तेव्हा सगळ्यांनी थँक्यू म्हटलं अहो तुमचेच पैसे तुम्हाला देतोय म्हणजे हे पैसे देणं हे पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे लोकांचा तुमच्यावरती विश्वास असतो आणि म्हणून आत्ता 8 ते 11 सप्टेंबरला गणपतीपूर्व दादरमध्ये MSME तर्फे स्काउट हॉल दादर इथे आमचं प्रदर्शन आहे आणि त्याला पण MSMEचा सहभाग आहे. MSME तर्फे ही स्कीम असल्यामुळे MSME आणि आम्ही उद्योगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हे प्रदर्शन करतोय. आणि हे जसं करतोय तसं तुम्ही समजा फूडमध्ये असाल तर FSSAI फूड सेफ्टी त्याचा तुम्हाला लायसन्स लागतो. नंतर जेव्हा तुम्ही आउटसाईड इंडिया जाता किंवा MSMEला असता तेव्हा तुम्हाला विचारतात GST नंबर आहे की नाही, तर GST असणं पण गरजेचं आहे. मी तर म्हणते ऑनलाईनला तुम्ही जेव्हा विकता तेव्हा पण GST इज अ मस्ट. बऱ्याच महिलांना वाटतं की अरे माझा धंदा एवढा नाही, मी कशाला GST काढू. GST नंबर मिळवून तुम्ही ऑनलाईनला पण विक्री करू शकता. त्याला नील फाईल तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटकडे जा, तुम्ही त्यांची मदत घ्या आणि GST नंबर काढा. मला उद्योजक बनायच्यामध्ये ॲक्च्युली उद्योगिनी बोलते स्कीम्सवरती. दुसरी फायनान्सशी रिलेटेड आम्ही बँकांचा सहभाग घेतो त्या गावातले. तर पुण्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम केला. नंतर आम्ही सक्सेसफुल एंटरप्रेन्योर समजा तुम्ही सक्सेस मिळालंय तर तुम्हीच 0 to हीरो कशा बनलात याच्यासाठी तुमचं भाषण ठेवतो. अशा तऱ्हेने पुण्यामध्ये तर मला सांगायला आनंद वाटतो. आत्ता बँकॉकला माझ्याबरोबर पुण्यातली एक पैठणीचे प्रोडक्ट्स बनवणारी उद्योगिनी आली होती. तर ती जी मुलगी आहे ती आपल्या पुण्यातली आहे आणि तिने अगदी छान तुमचा काय म्हणायचं जॅकेट केलेलं आहे पैठणीचं. पैठणीच्या पर्सेस करते, पैठणीचे कुर्ते करते, पैठणीची गुढी पण करते. म्हणजे गेल्या वर्षी आमच्या उद्योगिनींची गुढी निघाली लंडनला
आम्ही लंडनला सुद्धा गुड्या पाठवलेल्या होत्या. अशा तऱ्हेने आमच्या उद्योगिनी काम करतात. त्यांना रस्ता दाखवण्याचं काम आम्ही करतो आणि गव्हर्नमेंट स्कीम्सवरती मी स्वतःच बोलते. मी पुढे तुम्हाला हेच विचारणार होते मिनलताई, की आता सध्या सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय असेल किंवा इतरही काही मंत्रालयांच्या मार्फत महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आलेल्या आहेत. त्यातल्या काही महत्त्वाच्या योजना आपल्या मैत्रिणींसाठी सांगा. आता मुद्रा लोन हे तर आपल्या मोदीजींनी जेव्हा आणलं तेव्हा अगदी छोट्या छोट्या उद्योजकाला पण काम मिळावं म्हणून त्यांनी विदाऊट एनी कोलॅटरल सिक्युरिटी हे पहिलं आणलं. म्हणजे तुम्ही पेपर वर्क करता तेव्हा तुम्ही छोटे असलात तुम्हाला 5 लाख मिळतील, जरा एस्टॅब्लिश असलात 10 लाख मिळतील, त्याच्यापेक्षा जरा चांगले एस्टॅब्लिश असाल तर 20 लाख विदाऊट एनी कोलॅटरल सिक्युरिटी. आणि याच्यामध्ये सगळ्या बँकांचा सहभाग आहे. आत्ता जे आपले देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांनी 17 साली महिलांसाठी एक धोरण आणलं होतं, महिला धोरण. त्याच्यामध्ये तर तुम्ही छोट्या गावात असाल ना तर म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिसिटी समजा तुम्ही 2 अटी होत्या मात्र त्या अटींमध्ये पहिली अट म्हणजे तुम्ही स्वतः उद्योजक पाहिजे, नवरा तुम्ही सिग्नेटरी नाही, यू शुड बी द प्रोप्रायटर ऑफ द कंपनी. आणि समजा 10 कामगार असतील तर 5 कामगार महिला पाहिजेत, ही अट होती पहिली. दुसरी अट ते तुम्ही बरोबर केलं तर छोट्या छोट्या गावामध्ये म्हणजे मी म्हणते सिंधुदुर्गमध्ये असेल तर ₹1 पर युनिट तुम्हाला इलेक्ट्रिसिटी चार्जेस, समजा तुम्ही 100 युनिट वापरले तर ते ₹200 म्हणजे जास्त असेल तर त्याला जो काही रेट असेल त्याला ₹1 कमी. त्याच्यानंतर आम्ही MEDC तर्फे MSME सूक्ष्म ते तुम्ही जे म्हटलं ते त्याच्यातर्फे महाराष्ट्र म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज तर्फे आम्ही आत्तापर्यंत MEDCच्या माध्यमातून मी 13वं वर्ष झालं म्हणजे 13 वर्ष सातत्याने मी ती कॉन्फरन्स घेते. पेपर वर्क पाहिजे तर तुम्हाला मुख्यमंत्री रोजगार योजनेतर्फे तुम्ही मुंबई पुणे सोडून, कारण मेगा सिटीजमध्ये आपण छोट्या गावामध्ये तुम्ही कुठेही उद्योग केलात तर 35% सबसिडी मिळते. हे किती लोकांना माहिती आहे? नंतर म्हणजे जे काही तुम्ही कर्ज उचललेलं असेल त्याच्यावरती 35% सबसिडी. तुम्ही मुंबई पुण्याकडे असाल तर 15 ते 25% सबसिडी मिळते जेवढं कर्ज उचललंय त्याच्यावरती. आणि ही मुख्यमंत्री रोजगार योजना अप्रतिम योजना आहे. दुसरी KVIC तर्फे खादी अँड विलेज इंडस्ट्रीज तर्फे योजना आहे ज्याच्यामध्ये खादी हा ब्रँड सुद्धा तुम्ही स्वतःचा लावू शकता. विश्वकर्मा योजना, विश्वकर्माच्या अंडर आर्टिझन्ससाठी ही योजना आहे. आता 17 तारखेला 17 सप्टेंबरला मला वाटतं मुंबई, पुणे, नाशिक, बहुधा औरंगाबाद, नागपूरही असेल पण ही 3 सिटीज नक्की आहेत. त्यांना 1000 आर्टिझन्सचा मेळावा करायचा आहे. म्हणजे सरकार, मी तर नेहमी म्हणते सरकार मदतीचा हात देत आहे, ताट वाढलाय पण हात तुमचेच लागणार आहेत लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी पेपर वर्क परफेक्ट पाहिजे. उज्ज्वला हिला परवा आम्ही कॉन्फरन्सला बोलावलं होतं, पुण्याचीच आहे ती सुद्धा. तर ती काय बनवते माहिती आहे, सगळ्या याला तुमच्या शेतकऱ्यांना लागणारी अवजारं ती बनवते. तर ती बनवते आणि तिने आता मिलेट्सवरती IIT बरोबर साइन अप केलंय, कृषी विद्यापीठाबरोबर तिचं साइन अप झालंय आणि तिचं मिलेट्सचं मशीन येत आहे. आणि व्हीलचेअरवरती असणारी उद्योगिनी इंजिनियर झाली, कॉम्प्युटर इंजिनियर, आणि तिचं नाव आहे मैत्री शहा, मुंबईची आहे, छोटीशी मुलगी आहे. तिने या मुलांना मदत करण्यासाठी स्वतःची कंपनी फॉर्म केलेली आहे मैत्री शहा. म्हणजे अशी काम करणारी लोक असतात, फक्त त्याची माहिती तुम्हाला पाहिजे. महिला उद्योजकांसाठी काय काय योजना आहेत, कुठे कुठे नवे दरवाजे आपल्यासाठी खुले होत आहेत हे त्या आपल्याला सांगतायत. त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. आपण मिनलताईंशी गप्पा मारतो आहोत. तुम्ही अशा यशस्वी झालेल्या महिलांना काही पुरस्कारही देता, त्यामुळे म्हणजे हे पुरस्कारही त्यांच्यासाठी कौतुकाची थाप असते. आणि मला म्हणजे समजू शकतं की एवढ्या नव्याने अशा व्यवसायात पडलेल्या महिलांसाठी ते किती मोठं अप्रूप असणार आहे एक प्रकारचं. या पुरस्कारांविषयी थोडंसं सांगा. आम्ही 24 वर्ष सातत्याने महिला उद्योगिनींसाठी जी अवॉर्ड्स देतो आम्ही उद्योगिनीतर्फे, ती दरवर्षी मार्च महिन्यात देतो. ते मगाशी सांगितलं आणि रिजन वाईज असतात.
तिथे रिजन वाईज का आपल्या महाराष्ट्राचे 6 रिजन्स, त्यामुळे 6 रिजन्समध्ये त्याच्यामध्ये पुन्हा आम्ही महिला पत्रकारांना पण देतो. ज्या महिला पत्रकार मदत करतात त्या महिला पत्रकारांना सुद्धा अवॉर्ड देतो. एक प्रिंट मीडियातली आणि एक तुमच्या मीडियातली. AUPBX म्हणजे आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान बिझनेस एक्सचेंज या नावाने एक अवॉर्ड डिक्लेअर केलं AUPBX, ज्याला ऑनलाईनला तुमच्याकडनं अर्ज मागवले जाणार. तुम्ही ॲज अ उद्योजक तुमचा फॉर्म भरायचा आहे आणि तशा वेळेला नवीन असूनही 700 फॉर्म झाले. 700 फॉर्म झाल्यानंतर त्यांचा 1-to-1 इंटरव्ह्यू ऑनलाईन झाला. त्याच्यातून 100 लोकांना सिलेक्ट केलं आणि त्याच्यात 20 कॅटेगरीज होत्या. त्याच्यामध्ये पण अप्रतिम उद्योगिनींना अवॉर्ड मिळालं. आणि तिथे उद्योगिनी नाही, उद्योजकसुद्धा, यंग एंटरप्रेनरसुद्धा सगळ्यांचा सहभाग आहे. जिथे आमच्याकडे सांगायला 2 मी उदाहरणं देणारी. एक अगदी छोटी म्हणजे जी उद्योगिनी मुंबईत होती उद्योगिनी म्हणून, जी कोकणामध्ये गेली आणि तिचं काजूची फॅक्टरी आहे तिथे. फॅक्टरी म्हणजे तिला काहीही माहीत नव्हतं, फक्त प्रोसेसिंग माहिती होती. ती 20 साली जेव्हा 17 मार्चला तिथे गेलेली असताना ती अडकली चक्क सिंधुदुर्गमध्ये. अडकल्यानंतर तिने हातपाय गाळले नाहीत. मुद्दाम का सांगते, कधीही महिला हातपाय गाळत नाहीत. मी तर म्हणते कधीही महिला आत्महत्या सुद्धा करणार नाही. आणि त्यामुळे की महिला उद्योगिनींनी जे प्रोसेसिंग माहिती होतं त्याच्यातून तिने 15 जणांना काम दिलं. आणि अशी आमची उद्योगिनी जी तिथे एस्टॅब्लिश आहे सावंतवाडीमध्ये, तिचं काजूची फॅक्टरी आहे. 15 जणांना काम पहिल्यांदा छोट्या प्रमाणात होतं, आता मोठ्या प्रमाणात आहे. आणि अशा तऱ्हेने ती उद्योगिनी पायावर उभी राहिली. दुसरी उद्योगिनी मी मुद्दाम सांगते जिला अवॉर्ड मिळाला आहे तुमच्या बुलढाण्याची. बुलढाण्यामध्ये काम करणाऱ्या रेखाताई कशाने मशीन एम्ब्रॉयडरी करतात, अप्रतिम मशीन एम्ब्रॉयडरी. तिसरी आमची याची ठाण्याची, तिचं नाव आहे राजश्री, ती बीड्सची ज्वेलरी करते. इतकी सुंदर की तुमचा चेहराचा चेहरा ती तसाच्या तसा करू शकते. अशा उद्योगिनींना अवॉर्ड्स मिळाली. आणखीन एक मुलगा होता, यंग मुलगा होता, त्यांनी त्यावेळेला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये घुसला. अजिबात अनुभव नसताना अशा लोकांनाही अवॉर्ड्स मिळाली आणि यावर्षीही आमची डिक्लेअर होणार. हे सगळं करत असताना प्रत्येकाची वाटचाल काही इतकी सुकर सोपी नसते. आपण कितीही प्रयत्न करायचे म्हटले तरी काही वेळेला नाईलाजानी का होईना तुम्हाला ते अपयश तुमच्या वाट्याला येतं, पचवावं लागतं. यातले धोके काय आहेत? उद्योजकता ही इतक्या सहजासहजी लोक त्या वाटेला जात नाहीत. ह्याचं कारण त्या धोक्यांमुळेच ते पहिली गोष्ट थिंक पॉझिटिव्ह. आमच्या उद्योगिनींना म्हणजे इथली जी मगाशी पैठणीची अवॉर्ड म्हटलं, त्या पैठणीवालीला पण प्रॉडक्टचे म्हणजे पुन्हा ऑर्डर आली. इथे आणखीन एक उद्योगिनी आहे जिला 3री ऑर्डर आत्ता तिची गेली महिन्याभरात. म्हणजे धोकेपेक्षा तुम्ही ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे ती जी दुसरी मुलगी आहे ना, काही वेळेला मला पटापटा नावं नाही आठवत, पण तिचं नाव आहे आद्या. आद्या म्हणजे तिच्या प्रॉडक्टचं नाव आद्या क्रिएशन. ती आद्यानी मला विचारलं होतं, मॅडम असंच विचारलं होतं धोके काय आहेत, मी येऊ की नाही. मी तिला विचारलं होतं तुला वाढायचं आहे की नाही ग बाई. ती म्हणाली येस वाढायचं आहे. ती मुलगी कधीही बाहेर पडली नव्हती घराच्या. ती स्वतः सांगते मी कधीही बाहेर पडली नाही. पण तिच्यात आता जो कॉन्फिडन्स आलाय ना, आणि ती पुन्हा 3ऱ्या म्हणजे प्रत्येकीचे 2-2, 3-3 वेळा माल जातोय. त्यामुळे प्रॉब्लेम्स येतातच. मी म्हणते पैशाचे पण प्रॉब्लेम येणार, पण ते येताना तुम्ही देवावर विश्वास ठेवा, आई वडिलांवरती, सासू सासऱ्यांवरती विश्वास. म्हणजे शेवटी मी म्हणते, शेवटी मी तर म्हणते ABCDE+F सक्सेस. म्हणजे काय? ए म्हणजे एम उद्दिष्ट पाहिजे, बी म्हणजे बिलीफ विश्वास, सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, डी म्हणजे डिटर्मिनेशन, ई म्हणजे एफर्ट्स प्रयत्न वाळूचे कणरे गडिता केलंही गळे. ई म्हणजे एफर्ट्स, एफ म्हणजे फेथ. फेथ पाहिजे. तुमचा श्रद्धा नसेल तर काहीच होत नाही. श्रद्धा असेल तरच तुम्ही पुढे जाल. एवढी मोठी पॅन्डेमिक आली, तो धोकाच नव्हता का आपल्या आयुष्यातला? पण आपण बसलो का रडत? उलट भारताने त्याच्यावरती मात केली. मीनलताई, तुम्ही खूप छान सांगता आहात आणि हा सकारात्मकतेची जी मात्रा आहे ना, ती प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला उपयोगी पडणारी आहे. आज आपला कार्यक्रम पाहणाऱ्या या ज्या अनेक सखी आहेत
त्यातल्याही अनेक जणींना नव्याने आता काहीतरी करावं याची नक्की अशी ऊर्जा किंवा उर्मी त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली असेल, त्यांच्यासाठी काय कानमंत्र द्याल? सातत्य पाहिजे. कुठलीही आपण काम करताना मी करणारच म्हणा. काम करताना प्रॉब्लेम येतातच, धोकेही असतातच, पैशाचा पण प्रॉब्लेम असतो. पण पैशाचा प्रॉब्लेम असला तरीसुद्धा मदतीचा हात देणारी माणसं असतात. मी तर म्हणते माझी बँक अकाउंट इज इक्वल टू माय माणसं. मी कुठल्याही गावात गेले ना मला कधीच काही कमी पडणार नाही. कारण का माझी माणसं सगळीकडे आहेत. असं नेहमी विचार करून तुम्ही काम केलंत ना तर तुमचं काम नक्कीच पुढे जाईल. पैसे खिशात नसतानाही समजा मी काम करू शकते तर त्या का नाही काम करू शकणार? कारण शेवटी जिद्द पाहिजे की मी हे करणारच. आणि पैसे मिळतात हो. मी तर म्हणते आपण एकटेच येतो आणि एकटेच जातो. पैशाची कुठेच काही लागत नाही. तर त्यामुळे आपल्याला पैशाची कमी पडत नाही. पैसे खर्च करा. माझी आई नेहमी म्हणायचे एक तीर सगळ्यांच्यात वाटून घ्या, तसं दिल्याने वाढतं. त्यामुळे उद्योगाचा संस्कार करायचा असेल तर आई पाहिजे. आणि मी तर म्हणेन आय एम हॅपी. माझी मुलगी माझा उद्योग बघतेच आहे. प्रत्येकाने उद्योजक बनावं. त्यामुळे काय होईल माहिती आहे, तुम्ही छोटा का होईना उद्योग करा ना. मिनलताईंनी आपल्याला खूप छान कानमंत्र दिला. उद्योग हा सकारात्मकतेने पुढे जातो. व्यावसायिकतेचे गुणधर्म हे आपल्यामध्ये असतातच, पण आपण ते स्वतः ओळखले पाहिजेत. आपली माहिती किती, आपलं कौशल्य काय हे लक्षात घेऊन आपण काय करू शकतो ह्या क्षमतांचा अंदाज घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे उद्योजकता हा काही फार अवघड गोष्ट आहे असं नव्हे, तर तुमच्या आमच्यासारख्या अनेक जणी त्या मार्गावरून पुढे जाऊ शकतात. थोडीशी धडाडी, थोडीशी प्रेरणा आणि खूप सारी सकारात्मकता असेल तर हे सहज शक्य होतं. हा विश्वास तुमच्याही मनामध्ये मिनलताईंशी गप्पा मारताना त्यांच्या विचार ऐकून निर्माण झाला असेल. असा जर काही विचार करत असाल तर निश्चित पुढे जा. मिनलताई आणि त्यांनी आपल्याला सरकारी योजनांची पण माहिती दिली. या योजनाही तुमच्यासाठी आहेत. आपण अनेकदा ऐकलं असेल की आपले माननीय पंतप्रधान अनेक वेळेला हे सांगत असतात की नोकऱ्या करणारे नाही तर नोकऱ्या देणारे व्हा. त्यामुळे आता नव्या युगाचा हा नवा मंत्र आहे असं समजायला पाहिजे. आपल्या प्रत्येकामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्याची, आर्थिक स्वावलंबी होण्याची खूप क्षमता आहे. ती क्षमता ओळखायला शिकलं की हा मार्ग तुमच्यासाठी यशाचा मार्ग म्हणून निश्चित खुला होणार आहे. आज मिनलताईंनी आपल्याशी खूप छान गप्पा मारल्या. तुम्हालाही जर वाटत असेल या मार्गावरून पुढे जायचं आहे तर अवश्य विचार करा. मिनलताई, तुम्ही इथे आज आलात आणि तुमच्या अनुभवाचं खूप बहुमूल्य भांडार आमच्या सखींसाठी खुलं केलं. त्यांच्याशी छान गप्पा मारल्यात, तुमचे अनुभव शेअर केलेत. आमच्या उद्योगिनींच्या टीमला महत्त्व आहे. आणि टी म्हणजे काय? टी म्हणजे टार्गेट, ई म्हणजे एफर्ट्स, ए म्हणजे एम आणि एम म्हणजे मोटिवेशन, मनी, मशीन. याच्यामध्ये आमच्या शैलाताई गोखले ज्या सातत्याने आमचं लिखाण करतायत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि या सगळ्यांच्यामुळे, कारण वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या उद्योगिनी आहेत, त्यांच्या सगळ्यांमुळे आम्ही काम करू शकतोय. हे महत्त्वाचं आहे. पण आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी छान गप्पा मारल्यात. आमच्या सखींना तुमच्या अनुभवाचं भांडार खुलं केलं त्याबद्दल तुमचे सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून आभार मानते. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.